अवसरी खुर्द येथील विशाल सुदाम शिंदे यांनी माननीय आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड यांना निवेदन पाठवले। निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की मी अवसरी खुर्द येथील कायम रहिवासी असून 23 जुलै 2018 रोजी वॉक्सवॅगन कंपनीच्या गेट समोर विजय हरिदास फलके या व्यक्तीनं आपल्या कंपनीला मोठी ऑर्डर भेटली आहे, तू लवकर इकडे ये असं सांगून मला गंभीर मारहाण केली होती। मी 7 ते 8 दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो। त्यावेळेस मी चाकण पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती। त्याप्रमाणे सदर आरोपी 688/2018 याप्रमाणे 323 कलम 324 कलम 326 कलम या अन्वये गुन्हा दाखल झाला होता। त्याचा मी सदर गुन्ह्याबाबत अद्याप मला कोणतीही नोटीस कोर्टातून आलेली नाहीये किंवा पोलिसांनी मला शोधण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि वरील इसमाला अटक झालेली नाहीये। त्याचा पत्ता सापडत नाही असं पोलीस सांगत आहेत। त्याला कडक शासन झालेलं नाही, शिक्षा झालेली नाहीये। निवेदनात त्यांनी पुढे म्हटलं आहे की चाकण पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केलेले आहे। याबाबत मला पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीये। तसेच मी ई कोर्ट या ॲपवर गेलो आणि आरोपींच्या नावानं 2018ची ही केस सर्च केली असता मला यावर काहीच माहिती मिळालेली नाहीये। त्याचबरोबर माझे जे चार्जशीट दाखल झालेले आहे त्याची कॉपी सुद्धा मला मिळालेली नाहीये। मला त्यावेळेस गंभीर मार लागला होता, माझा पायही फ्रॅक्चर झालेला होता। सदर आरोपी हा अशा प्रकारचे गुन्हे करून मोकाट फिरत आहे व त्याला पोलीस अटक करत नाही। मी चाकण पोलीस स्टेशन येथे CR क्रमांक 688/2018 याबद्दल विचारणा देखील केली असता मला कुठलीही माहिती मिळाली नाहीये आणि आरोपीस अटक करण्याकामी अर्ज दिलेला आहे। विशाल सुदाम शिंदे यांनी निवेदनाच्या शेवटी असा इशारा दिलाय की सदर गुन्हा करणाऱ्या विजय फलके या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई जर झाली नाही व मला न्याय मिळाला नाही, कर्तव्यात पोलिसांनी हायगय आणि कसूर केला आहे, फलके विजय याला अटक केली नाही तर मी पोलीस कमिशनर कार्यालय पिंपरी चिंचवड येथे आत्मदहन करणार आहे, अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला आहे। तुमचं विशाल सुदाम शिंदे। बरं, तुम्ही आता चाकण पोलीस स्टेशनला गेला होता, नेमकं तुम्ही अर्ज दिलेला आहे तिथे आत्मदहनाचा, काय विषय आहे, कशाकरता तुम्ही आत्मदहन करणार आहात? साहेब 2018मध्ये विजय हरिदास फलके नावाचे व्यक्ती त्यांनी मला जबर मारहाण केली होती। तर 2018 पासून आज 2025 आले साहेब, अजून या निकालाचा मला एक पुरावासुद्धा सापडला नाही। काही याच्यात केसचं काय झालं, मी डॉक्युमेंट आणायला गेलो होतो, मानवी अधिकाराच्या याच्याखाली मी एक अर्ज भरून दिला, त्यात मला डॉक्युमेंट भेटले, तेव्हा कळलं की निकाल केस बंद झालेली आहे। म्हणजे पोलिसांनी याचा काय निकाल लावला आहे, मला याची काय नोटीस आली, मला कुठं पोलिसांनी कोर्टात बोलवले, या फर्यादीत संबंधित आरोपीला कोणी पकडले, याचा काहीच मला एक पुरावा नाही आणि केस पण बंद झाली। सामान्य माणसाने जगायचं कसं? प्रशासन नक्की साईटनी कोणाचं आहे, पैशाचे आहे का सामान्य माणसाचे? तुम्ही तक्रार दाखल केली होती की NC दाखल केली होती? फिर्याद झाली का? फिर्याद झाली साहेब, फिर्यादीचा नंबर पण आहे माझ्याकडं 688/2018 मध्ये। काय झालं प्रकार तुमच्याबरोबर? प्रकार असा घडला होता, ते फलके आहेत, मी त्यांच्याकडे कामाला होतो, तर ते चणे फुटाण्याचा आम्ही पॅकिंगचा व्यवसाय चालू करतो त्यांनी, तर मी ते सेलचं काम पाहत होतो। तर ते काम पाहता पाहता माझ्या असं निदर्शनास आलं का हे सगळ्यांची फसवणूक करणार आहे। मग ती फसवणूक मला कळली तर मी सगळ्यांना सांगणार या भीतीने त्यांनी माझ्यावर जबरदस्त ट्रॅप करून माझ्यावर हल्ला केला। कुठं मारलो तुम्हाला? निगोजे गावच्या ठिकाणी वॉक्सवॅगन कंपनीचं कंटेनर गेट आहे, तिथे मला मोठी ऑर्डर भेटली म्हणून घेण्यास पाठवलं व तिथे त्यांनी मारेकरी पाठवले व त्यावेळेस मला जबर मारहाण करून माझे पायाचे हाड मोडले व मी त्यासाठी 7-8 दिवस दवाखान्यात ॲडमिट होतो। तुमच्याकडे तसे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत का? डॉक्युमेंट सर सगळा पुरावा आहे सर आपल्याकडं, ते त्याची जबाब नोंद पण आहे, तो पुरावा ते निकाल म्हणजे ते माझ्या साईटनी पुरावासुद्धा त्यावेळेस सादर केला होता आपण पोलीस स्टेशनला। तर कोण होते त्यावेळेस? पोलीस निरीक्षक, माहिती काय नाव वगैरे? पोलीस निरीक्षक आता माझ्या लक्षात नाही। तपास अधिकारी पण नाही, भोसले म्हणून कोणतरी होते त्यावेळेस। आता तुमची भूमिका काय, नेमकी मागणी काय तुमची? मागणी साहेब एवढंच आहे, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही आमची केस दाबून टाकणार का?
सरळ विषय ना. म्हणजे आयओ जे होते तपास अधिकारी त्यांनी तुम्हाला पत्रव्यवहार केला नाही हो. का? तुमचा पत्ता बदलला होता? नाही, माझा कायमचा पत्ता एकच आहे साहेब. हां. उलट ह्या मारेकऱ्यामुळं मला तोंड लपून राहण्याची वेळ आली. परत कधी मारण्याची शक्यता आहे, म्हणून मी लपून राहतोय. माझ्या आईवडिलांपासून मुलापासून लांब राहतोय, तरी मला या संदर्भात न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. न्याय मिळाला तर काय करणार? काय आहात तुम्ही त्यामध्ये म्हणले आत्मदहन करणार आहात काय? आता तसं पण मारेकरी त्यांनी घातलेच होते. जर न्याय नाही मिळाला तर मला शेवटचा पर्याय हाच आहे साहेब. हे असे जबर मारेकरी जर असेच फिरत राहिले तर अनेक गुन्हे करतील, अनेक गुन्हे वाढतील. त्यांना इथंच दाबलं पाहिजे. त्यांना जर तुम्ही आता जर न्याय नाही दिला तर मी CP साहेब, कमिशनर ऑफिसच्या समोर आत्मदहन करणार आहे साहेब. त्यातून माघार नाही. आता 10 दिवसाचा मी त्यांना अर्ज लिहून दिलेला आहे साहेब. अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे, तुम्हाला मी दाखवतो. दाखवा. अर्जाची कॉपी आहे साहेब. पोलीस स्टेशनला मी हा अर्ज दिलेला आहे. आयुक्त साहेब म्हटले तुम्ही यामध्ये पिंपरी चिंचवडचे. हां, त्या ऑफिसला मी आत्मदहन करणार आहे. हा, पण तिथे चाकण पोलीस स्टेशनचे PI जे आहेत ते PIंचा तुम्ही उल्लेख नाही केला यामध्ये. दुसरं पान दाखवा. याची कॉपी मी त्यांना दिलेली आहे. चाकण पोलीस स्टेशनचे PI कोण? तुम्ही त्यांना कॉपी दिली, त्यांना भेटले का तुम्ही? नाही, ते तिथं त्या दिवशी अवेलेबल नव्हते साहेब कॉपी देताना. मग तुम्ही आत्मदहन करणार हे निश्चित आहे का? 100% साहेब. प्रशासनाचा काही तुम्हाला फोन वगैरे आला नाही, प्रशासनाचं काही साथ नाही साहेब. त्या केसच्या डॉक्युमेंटमध्ये मला एवढं भेटलंय का निकाल कसा रद्द झाला का आरोपी त्याच्या जागेवर त्याच्या घरी नाहीये म्हणून केस संपलेली आहे. सापडत नाही. आरोपीचं घरच त्यांना माहिती नाही का? आमुंडी गावात त्याचं घर आहे साहेब. त्याचा मोठा बंगला आहे, 1000 स्क्वेअरचा बंगला. जर पोलिसांना दिसत नसेल तर पोलीस काय करतात? मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, चाकण. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.